हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जावो. तर उद्या आहे 22 फेब्रुवारी. 22 फेब्रुवारी म्हणजेच उद्या आहे गुरुपुष्य अमृत दिवस. म्हणजेच उद्या पुष्य नक्षत्र चालू होणार आहे. तर त्यानिमित्त आपण सेवा करणार आहेत. ज्यांच्या घरात लक्ष्मी टिकत नाही, ज्यांच्या घरात लक्ष्मी येण्याचा मार्ग एक असतो आणि जाण्याचे मार्ग 4 असतात, त्यांच्यासाठी ही सेवा घेऊन आलेली आहे. आणि ज्यांना 24 दिवसाची फुलवात्यांची सेवा करायची त्यांनी 24 दिवसांची फुलवात्यांची सेवा उद्यापासून सुरुवात होते. उद्याचा योग खूप चांगला मानला जातो. ज्यांना घर घ्यायचंय, ज्यांना गाडी घ्यायचंय, ज्यांना कोणतेही दुकान वगैरे कोणतीही सोनं, इव्हन सोनं घेतलं जातं, चांदी घेतलं जातं. उद्या जी गोष्ट घेतली जाते ती सहजासहज ऐकण्यात आहे तेवढं सांगते. सहजासहज विकण्यात येत नाहीये ती पुन्हा, किंवा आपल्याला कधी घाण ठेवता येत नाही. म्हणून उद्याचा दिवस खूप श्रेष्ठ मानला जातो. उद्या सर्वात मोठ्यातली मोठी कामं केली जातात, तेव्हा ही गुरुपुष्प अमृत दिन. तर चला आता त्याची मी माहिती सांगते. सर्वात प्रथम तुम्हाला सकाळी उठून तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन कसं करायचं जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या पाठच्या कोणत्या व्हिडिओमध्ये हळदीचं लेपन उंबरठ्याला कसं करायचं ते तुम्ही बघा. आणि जर तुम्हाला सांगते मी पुन्हा एकदा, हळदीचं लेपन करायचं असेल तर हळद घ्यायची 1 चमचा अष्टगंध जे सुक्कं असतं ते घ्यायचं आणि त्याच्यात गोमूत्र घ्यायचं. हे मिक्स करायचं आणि आपला जो ओठा असतो, सकाळी ज्या लेडीज असतील त्यांनी उठल्यानंतर बाहेर ज्या ओठ्यावरती पाणी शिंपडा थोडं, जेणेकरून आपली जी लक्ष्मी माता आहे ती आपल्या घरी येणार आहे. त्याच्यामुळे आपण पहिले पाणी वगैरे शिंपडून घ्यायची. त्यानंतर आपला जो ओटा असतो तो जरा धुवून घ्यायचा. उंबरटा बोलतात आणि ओटा हा पाण्याने शिंपडून घ्यायचा. झाडू काढून घ्यायची, जमल्यास झाडू काढून घ्या आणि मग नंतर ओट्यावरती पाणी टाका आणि जो उंबरटा असतो तो स्वच्छ असं धुवून पुसून घ्या. त्याच्यानंतर जे हळदीचं लेपन मी तुम्हाला सांगितलं, मी पुन्हा एकदा सांगते. 1 चमचा हळद, 1 चमचा अष्टगंध आणि 1 चमचा तुम्ही जे आपलं गोमूत्र असतं ते घ्यायचं आणि ते मिक्स करायचं. मिक्स करून त्या उंबरठ्याला छान लेपायचं म्हणजे जसं आपण सारवतो पूर्ण थेट इथून ह्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण असं लेपत यायचं, म्हणजे पूर्ण असं सारवत यायचं. अशा प्रकारे हळदी कुंकू आणि ह्या साईडला हळदी कुंकू आणि तांदूळ आणि एक फूल ठेवायचं. ह्या साईडलाही हळदी कुंकू आणि तांदूळ फूल ठेवायचं. छोटीशी अशी रांगोळी काढा, कारण की लक्ष्मी माता आपल्या घरात तिथूनच प्रवेश करते. त्यासाठी मी दर टायमाला सगळ्यांना हेच सांगते, माझा कोणताही ब्लॉग बघा, लक्ष्मी माता आपल्या दरवाज्यातून येत असते. त्याच्यामुळे तुमचा जो मुख्य दरवाजा जितका प्रसन्न असेल, जितका शुभ तुम्ही ठेवला असेल, त्या प्रकारे तुमच्या घरात लक्ष्मी माता येते. कोणतीही गोष्ट अट्रॅक्टिव्ह असेल तर तिकडे आपण लक्ष जातोच आपला. तशा प्रकारे माता लक्ष्मीला हळद ही तितकीच प्रिय आहे आणि तिला स्वच्छता ही तितकीच प्रिय आहे. म्हणून होता होईपर्यंत आपण स्वच्छ आणि क्लीन ठेवलं तर खरंच लक्ष्मी माता आपल्या घरात का नाही वास करणार. तुमच्या सगळ्यात माझ्यापर्यंत सगळ्यांनाच लक्ष्मी माता आपल्या घरात नांदायला हवी. तर उद्या नक्की हे करा. मी तर बोलेन हळदीचं लेपन मी दर टायमाला माझ्या लाईव्हवरती पण सांगते, हळदीचं लेपन रोज करा, रोज करा, रोज करा. एक दिवस पण स्किप करू नका, कारण की त्याच्यात तुमच्या घरातल्या ज्या नेगेटिव्हिटी आहेत त्या पण निघून जातात आणि दुसऱ्या गोष्टी पॉझिटिव्हिटी राहतात. इव्हन तुमच्या घरात जे येणारी माणसं असतात त्यांच्या मनात काय थॉट असतात आपल्याला माहिती नाही, काय विचार घेऊन येतात, त्यांचे विचार हुंबाट्याच्या बाहेरच राहतात, आपल्या घरात प्रवेश करत नाही. त्याच्यासाठी नक्की हळदीचं लेपन करा. हे झालं हळदीचं लेपन. उद्यापासून तुम्हाला जर 24 दिवसाची फुलवात्यांची सेवा करायची असेल तर तीही तुम्ही करू शकता. उद्यापासून तुम्हाला जे जो टायमिंग आहे 12च्या नंतर, तुम्ही कधी अख्ख्या दिवसभरात कधीही सेवा करू शकता. सेवा करायची कशी, असा दिवा घ्यायचा, कोणताही दिवा घ्या, जी तुमच्याकडे पंथी असेल ती. माझ्याकडे दिवा मी बोलते आमच्याकडे तसं. आणि मग असा हा गोल त्याचा असं हे करून असं गोल करायचा, दिसत असेल आय होप. असं गोल करून आणि हा असं पहिल्या दिवशी तुम्हाला असं ठेवायचं आहे आणि ह्याच्यात तूप किंवा तेल काहीही टाका. वैयक्तिक मी खरं सांगू, ज्यांना शक्य असेल त्यांनी खरंच तूप टाका. तुपाचाच दिवा करावा. हा दिवा तुपाचाच असतो, हे बघा अशा प्रकारे. आणि असं उभा राहायला पाहिजे. आणि ही पहिल्या दिवशी तुमची अशी सेवा असेल. दुसऱ्या दिवशी आज तुम्ही समजा संध्याकाळी करायला घेतली, मी तर बोलेन सकाळीच करा. कोणतीही सेवा सकाळी केलेलं छान. ज्यांना खरंच टाईम नसेल त्यांनी संध्याकाळी करा. दुसऱ्या दिवशी तुम्हाला अशा 2 वाती घ्यायच्यात. अशा केल्या तर त्या एकात गुंतून राहतील, वेगवेगळ्या सेपरेट होणार नाही. ह्या 2 वाती झाल्या, ह्या इथे ठेवायच्या. दुसऱ्या दिवशीची तुमची अशी सेवा
पहिली असा दिवा लावून मग तुमची सेवा होणार आहे. तिसऱ्या दिवशीची तुम्हाला परत दाखवते. हे एक तुम्हाला 3 अशा घ्यायच्या वात्या, अशा त्याला फिरवायच्या. बघा, पुन्हा पुन्हा दाखवते आणि ह्या अशा ठेवून अशा अशा तुम्हाला 12 दिवस 12 करायचे आहेत. 13व्या दिवशी तुम्हाला पहिला चढता क्रम असतो, मग उतरता क्रम असतो. 13व्या दिवशी परत तुम्हाला 12च ठेवायचे आहेत. चढता क्रम 12 पर्यंत गेला, उतरता क्रम पण कुठून सुरुवात होईल? 13 नाही 12. तर तुम्हाला 12 ठेवायचे आहेत आणि मग 14व्या दिवशी तुम्हाला 11 ठेवायचे आहेत आणि मग तुम्हाला 15व्या दिवशी तुम्हाला 10 ठेवायचे आहेत. अशा क्रमाने चढता आणि मग उतरता क्रम. ही 24 दिवसाची सेवा आहे. सेवा काय करायची तेही तुम्हाला सांगते. तर उद्याची सेवा मी तुम्हाला सांगते. उद्या तुम्हाला सेवा ही करायची आहे. सर्वात प्रथम तुम्हाला श्रीसूक्त व पुरुष सूक्त हेही म्हणायचं आहे आणि इव्हन तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनाम नामावली आहे ते तुम्हाला वाचायचं आहे. विष्णू सहस्त्रनामावलीमध्ये 1000 विष्णू भगवानाचे नाम आहेत, म्हणजे नाव आहेत, ते तुम्हाला म्हणायचे आहेत. ज्याच्याकडे नसेल त्याने विष्णू नाम असेल, खूप लोकांकडे असेल, कारण की जे गुरुचरित्र पारायण करतात त्यांच्याकडे असतं, कारण की गुरुचरित्र जेव्हा पारायण करतो आपण तेव्हा आपल्याकडे विष्णू सहस्त्र नाम आपल्याला पारायण झाल्यानंतर आपल्याला ते वाचावंच लागतं रात्री झोपतेवेळी. सगळ्यांकडेच असेल. आणि जर शक्य नसेल तर गुगलवरती लावा. आपल्या गुगलवरती, जे मोबाईलवरती, यूट्यूबवरती वगैरे तुम्हाला भेटू शकतात त्याचे व्हिडिओ, तिथे लावा. तिथे लावून श्रवण करा. पण उद्याची सेवा ही नक्की करा. 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा. हीच सेवा आहे, व्यतिरिक्त तुम्हाला काय नाही. गुरुपुष्य अमृताचा दिवसाचा हीच सेवा, कारण की तेव्हा तुम्हाला गुरूंची सेवा करायची. तर ही झाली आहे तुमची ही सेवा. आणि दुसरा तुम्हाला जे उपाय करायचे त्यातला हा दुसरा उपाय सांगते. तुम्हाला जेव्हा मुख्य दरवाजा आहे त्याच्या मुख्य दरवाजाच्या समोर तुम्हाला स्वस्तिक काढायचे, ते पण कुंकवाने काढायचे. स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला रेषा मारायच्या आहेत. आपण स्वस्तिक काढलं का त्याच्या बाजूने 2 रेषा मारायचा आणि एक टिंब द्यायचं, त्याचा ती सीमा रेषा मानली जाते. त्यामुळे तुम्ही स्वस्तिक ही काढायला विसरू नका. कुंकवानेच काढा. कितीही गडबड असेल तरी हार्डली मी तुम्हाला सांगते, तुम्हाला 10 ते 20 मिनटं लागतील ह्या सगळ्या सेवा करायला. काही जास्त लागत नाही. ज्या महिला ऑफिसला जातात त्यांनी लवकर जरा अर्धा 1 तास उठले आणि जर सेवा केली तर काय होते, आपण हे सगळं कशासाठी करतो? माता लक्ष्मीसाठी. आपली माता लक्ष्मी आपल्या घरात आली पाहिजे, स्थिर राहिली पाहिजे, ती चंचल नाही झाली पाहिजे. माता लक्ष्मी आज आहे उद्या नाही आहे, त्याच्यामुळे होईल तितकी आपण तिला सेवा करून आपल्या घरात नांदवली तर काय होतंय? तर नक्की ही सेवा करा. दुसरी सेवा, तुमचा जो गॅसचा ओठा असतो, जो गॅस असतो आपला, त्या गॅसच्या समोरची जी भिंत असते तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. तिसरी सेवा, स्वस्तिक काढायचं ते आहे तुपाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं. त्याच्यानंतर तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचे आणि मग कुंकवाने त्याच स्वस्तिकवरती तुम्हाला रेखायचं आहे. पहिलं तुम्ही सर्वात पुन्हा एकदा सांगते, तिसरी जी सेवा आहे, जो उपाय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते, पहिलं तुम्हाला तुपाने काढायचे. तुपाच्या नंतर तुम्हाला तोच त्याच्यावरतीच रेखायचे, तुम्हाला हळदीने आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुंकवाने. अशा त्याच्या प्रकारे तुम्हाला स्वस्तिक काढायची. ही झाली तुमची तिसरी सेवा. अशा प्रकारे तुम्हाला ह्या सगळ्या सेवा करायची आणि गुरुपुष्प अमृताच्या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टका हेही म्हणू शकता, किंवा ज्यांना खरंच पॉसिबल नाही, नित्यसेवेमध्ये आहे, ज्यांना खरंच पॉसिबल नाही, त्यांनी खरंच तुम्ही एक काम करा, तुम्ही यूट्यूबवरती लावा, पण तुम्ही श्रवण करा. खरंच उद्याचा दिवस खरंच खूप छान आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला जमेल तेव्हा सेवा करा. ज्या जॉबला जात आहेत त्यांनी आल्यानंतर करा किंवा आधी उठून लवकर करा. आणि ज्या जॉबला जात नाही त्यांनी घरातलं उरकून सेवा करा. तुम्ही शांत चित्तेने करा. आणि हां, उद्याची जी 5वी म्हणेन, कारण की तुम्हाला 4थी सेवा मी ही सांगितलेली आहे, महालक्ष्मी अष्टका ही तुम्हाला करायची. आणि 5वी सेवा ही सेवा आहे की तुम्हाला उद्या कुंकुमार्जन करायचे. खूप लोकांना असं वाटतं की कुंकुमार्जन गुरुवारचं करत नाही. हो, शुक्रवार किंवा मंगळवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्जन केलं जातं. बट गुरुपुष्प अमृत हे दिवस खूप शुभ म्हटला ना मी तुम्हाला. सगळे योग म्हणजे बोलतात ना, अख्खा दिवस तो छान आहे. त्या दिवशी तुम्ही कुंकुमार्जन करू शकता. कुंकुमार्जन कसं करायचं हा मी व्हिडिओ लवकरच आणणार आहे. पण मी एक साध्या पद्धतीने कुंकुमार्जन कसं करायचं ते सांगते. श्रीयंत्र घ्यायचे, ते तुम्ही पहिलं स्वच्छ असं धुवून वगैरे घ्या. पहिलं पाण्याने धुवा. त्याच्यानंतर तुम्हाला जे तुमचा ब्रश असतो त्याच्यासाठी सेपरेट ब्रश ठेवा, कारण की त्याच्या त्या टोका असतात त्या कदाचित हाताला लागण्याची पण शक्यता असते. त्याच्यामुळे व्यवस्थित असं पितांबरीने घासून घ्या. त्यात आपण कुंकुमार्जन करून त्यात आतमध्ये कुंकू अडकलेलं असतं. त्याच्यामुळे होईल तितकं तुम्ही एक छोटासा त्याच्यासाठी ब्रश पर्सनली ठेवा. आणि त्याच्यानंतर ते स्वच्छ असं करून तुम्हाला ते एका प्लेटमध्ये घ्या. प्लेटमध्ये घेतल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला अभिषेक
करायचे, पंचामृत कसं बनवायचं हाचा व्हिडिओ आहे आपल्या ह्याच्यावरती. त्याचा पाहिजे तर मी लिंक आपल्या ब्लॉगमध्ये टाकून देते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला कुंकुमार्जन करायचे. त्यानंतर कुंकुमार्जन करतेवेळी तुम्हाला स्त्रीसूक्त व पुरुषसूक्त तुम्हाला जमेल तर तुम्ही प्राकृतमध्ये किंवा संस्कृतमध्ये कशाहीमध्ये बोलू शकता. जर नाही जमत असेल YouTubeवरती लावा, कारण की संस्कृत शब्द खरंच अवघड आहे. मलाही माहिती आहे. असं पहिले जेव्हा मीही करायचे तेव्हा खरंच मला पण डिफिकल्ट जात होतं. मी त्यातून गेलेली म्हणून सांगते. ज्यांना जमेल त्यांनी करा, नाही जमेल त्यांनी YouTubeला लावून केलं तरी चालेल. आणि हो, ज्याला खरंच स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त आधीच बोलून घेतलं आणि त्यानंतर तुम्हाला कुंकुमार्जन करतेवेळी तुम्हाला महालक्ष्मी मातेचा मंत्र बोलायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, नमो नमः बोलतेवेळी कुंकू हे पडलं पाहिजे आपल्या श्रीयंत्रावरती. उद्या मी त्याचाही ब्लॉग शूट करेल. तुम्हाला तो परवा भेटेल किंवा उद्या, तर मला असं वाटत नाही उद्या भेटेल, तुम्हाला परवाच भेटेल तो ब्लॉग. म्हणून मी आज होईपर्यंत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे तुम्हाला कुंकुमार्जन करायचे. कमलागट्ट्याची माळ असेल ते कमलागट्ट्याची माळ ठेवा. तुमच्याकडे गजलक्ष्मी असतील तर त्याच्या बाजूला गजलक्ष्मी ठेवा. आणि ते कुंकुमार्जन केल्यानंतर तुम्हाला 108 वेळा तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमो नमः हे तुम्हाला 108 वेळा म्हणायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला ज्या मी अष्टका सांगितलेल्या आहेत त्या पण तुम्हाला 16 वेळा जमल्या तर महालक्ष्मी अष्टका 16 वेळा जमल्या तर अतिउत्तम. आणि नाहीच जमल्या तर तुम्ही YouTubeला लावून त्या ऐका, नक्की ऐका. उद्या श्रवण केलेली पण चांगलं. आणि तुम्हाला जर सेवा समजली असेल तर खरंच थँक्यू. आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. सर्वांना श्री स्वामी समर्थ.